त्या बाजूचा तो आगलावे संस्थापक आगलावे त्याचा नौकर आहे एकनाथ नामदेव कोण उभा हो. अरे लोकशाही आहे, माणूस केव्हा कुठे जाऊ बसू शकतो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का अड्डा नहीं. अमिताभ बच्चन. अगर एक भी लफ्ज मुंह से निकालो जबान खींच के हाथ में दे दूंगा. शत्रुघ्न सिन्हा. अरे साले हम अंग्रेजों के जमाने के जेलर है. असरानी. दबला असरानी. हे शाण्या, इथं जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत इथं येऊन असं घुसायचं नाही. माझी परमिशन घ्यायचं. कसं काय आलं? पोलीस स्टेशन मध्ये येताना पोलीस स्टेशनची परमिशन घ्यावं लागते. नवीन आहे का तुम्ही? नवीन तू आहे. बहुत वेळा लावून मी. अरे इथं माझी परमिशन पाहिजे बस. काय नाही, आमचे मालक येणार आहेत. कोण मालक? आपला आगलावे साहेब. तुम्ही आता नवीन आल्या का नाही? ते काहीतरी पेढे देणार होते. पेढे? म्हणून मला तिथं घरी बोलवलंय. हो. अरे आजपर्यंत हा इन्स्पेक्टर खूप खादाळे, कोणाच्याही घरी गेलेला नाहीये. तुझ्या त्या मालकाला जर मला भेटायचं असेल तर त्यांना म्हणावं पोलीस स्टेशनवर येऊन भेटा. लक्षात. अरे हा मंजुळा, तुम्हारा हमारा मन जुळा. अरे तू मला पहिले भेटली असती ना तर चंद्रपुरात तुझा डान्स अकाउंट ठेवला असता. बिलकुल. आता याच्यानंतर जेवढे पोलीसचे कार्यक्रम राहतील त्या पोलिसाच्या कार्यक्रम सारेचे सारे तू करायचे. मानधनाची बिलकुल टेन्शन घेणे का नाही. हा, मानधन पाहिजे तेवढं मिळेल. ठीक आहे. ओके. तू कशाला मी मेलो का बे? गावाजवळच्या चालू आहे सोबत. एक दिवस तुझ्याशी वरती पाडून नाही तुला बायको केलं नाव सांगणार नाही. इकडे रे, इकडे. काय नाव म्हटलं तुझं? एकनाथ नामदेव कीर्तने. हा, ते एकनाथ नामदेव कीर्तने. कीर्तने एक गोष्ट लक्षात ठेव. कीर्तने नाही, कीर्तने. हा, ते एकाने शब्दात बोलायचं नाही. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी इथं आहे पोरी बाळाची छेडखानी करायची नाही. हा, तेच म्हणतो. तुम्ही नाचला तरी चालते. हा, ठीक आहे. तुम्ही जाऊन बालकाला सांगता. मी जातो. म्हणून तर मी स्वतः आलो साहेब. साहेबाला बोलवायला पाहिजे नाही. अरे साहेब आहेत की नाही ते पाहुणे म्हणालो. असं बोलले का? अरे हा, आपल्या कॉन्व्हेंट मध्ये पोरं भेटून नाही राहिली आहेत. जरा 2-4 गाव फिरून पहा. शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. पटसंख्या वाढली पाहिजे. पोरं म्हणजे काही एटीएमची मशीन उघाली आपल्या मताच्या काहाला पोरगा. अजी साहेब तुम्हाला सांगतो, जेव्हा पोरं जास्त होतं ते याची अजिबात संस्था नव्हत्या. आता चाले पोरं कमी हो. मग पोरं आल्याचे कुठून? मला पडले. चल निघ. माझ्या काय लक्ष ठेवा, मी बहुत कामाचा माणूस आहे. हा, आगलावे साहेब. हा, तुमचा नौकर मोठा चोमडा दिसतोय. त्याच्याकडे लक्ष ठेवा. अरे साहेब, ते पेढे घ्या. पेढे आणले मी तुमच्यासाठी. अरे वा वा वा. म्हणजे तुम्हाला माहित पडलं की मला पेढे आवडतात. पहिलेच अगोदरच माहित झालं. बघूया आता. मलाईचे पेढे आहेत की केशरी पेढे आहेत. काय ना, पेढे पाहिले की माझ्या तोंडातून लाळच टपकायला लागते. आणि मग हो, येतो पैसे म्हणजे माझ्या येण्याआधीच तुम्हाला माझ्याबद्दल सर्व माहिती मिळाली म्हणायची. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी का सांगावं लागतं साहेब? हा तुमचा. अरे सीताराम चोलाराम. काय हरकत नाही, बरं केलंस. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असे पेढ्याचे डबे वारंवार येत राहिले ना तर तुम्हाला जे काही लफडे वगैरे करायचे असतील, तुमची जे काही 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे कामात ते सारे बिनबोभाटपणे चालू द्या. टेन्शन लेणे का नाही. हे बघा साहेब, आपल्या जिल्ह्यात दारूबंदी आहे हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. तेव्हा आपल्या तालुक्यापासून दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमेवर माझं मोठं बियर बार आहे. मला वेळ मिळाली येत राहा. बरोबर, यावंच लागेल. आता काय आहे ना, संध्याकाळ झाली की आमच्या घशाला पुरट पडते. तेव्हा गळा ओला करायसाठी तुमच्याकडे यायनं भागच आहे. आजच येतो. आणि हे बघा साहेब, तुमचा आशीर्वाद असला. हे बघा, आता आपण मित्र झालो की नाही? अरे वा वा साहेब. मित्रांच्या आशीर्वाद नसतात, मित्रांच्या शुभेच्छा घ्यायच्या. आणि तुम्हाला जे काही लफडे करायचे ना बिनबोभाटपणे करा.
हो, लपड्यावरून एक आठवलं. माझा मुलगा तसा आगाऊ आहे. त्याच्या नावाच्या तक्रारी तुमच्याकडे केव्हाही येऊ शकतात. थोडा लक्ष द्यायचा. हा, तुमच्या मुलाचं काय नाव म्हटलं? विशाल आगलावे. हा, तर विशालला सांगा की जोपर्यंत खूप खादाडे काका इथे आहे, टेंशन लेने का नाही, जो भी करने का डंके के चोट पे करते. अरे वा साहेब वा. या भेटू. या बॅगीवर झोप. पेढ्याचे डबे चिंता करायची नाही. पुष्कळ मिळतील. नुकसान झाली ना त्याचं. नमस्कार साहेब. सीताराम, हे गावात जसं दिसतं तसं नाही हो या गावात. म्हणजे ही माया तर आहेच आहे, हा ही सुद्धा आहे. मग 5 वर्षाचा अनुभव आहे साहेब. घ्या ठेवा द्या. आणि सर्वात पहिले एक अलमारी विकत घ्या. कशाला? आता हे असे पेढ्याचे डबे का फ्रीज मध्ये ठेवणार आहे का तू? हो तेही बरोबर साहेब. अलमारी विकत घ्या. आजपासून पेढ्याचे डबे रेग्युलर येतील. बिलकुल. अरे यार, आला साहेब अजून काही नाही यार, 14-15 तास प्रवास केला, नुसते हाडे खेळ होऊन गेले. दुखणा भरला. दुखणा दडपून देणारी चालली गेली. जाऊ दे रे, आहे का रे काही थोडीशी? आपल्या पोलीस स्टेशन मध्ये संपवायची वस्तू आहे का साहेब ते? अरे मग आहे तर थांबला कशाला भरणं ग्लास? मग चला ना. चला.